हॅलो हाय फ्रेंड्स, मी आरती तुमची होस्ट ॲट व्हॉट्सअप ठाणे. सो आज आपण आलो एक एक्झिबिशनला, त्याचं नाव आहे मानदेशी महोत्सव आणि हा होत आहे परेलमध्ये. आजपासून चालू झालेला आहे, आत्ता याचा उद्घाटन सोहळा आहे. सो आय विल शो यू. सो हे असणार आहे मानदेशी महोत्सव फ्रॉम 5 to 9. ग्रामीण उद्योजक आणि कारागीर आणि शेतकरी स्त्रियांचा महोत्सव आहे हा होत आहे 5 ते 9 फेब्रुवारी आणि 10:30 ते रात्री 9:30पर्यंत असणार आहे. सो ग्रामीण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी अशी अनोखी संधी आणि मान तालुक्याची रंगीत संस्कृती इकडे तुम्ही अनुभवू शकता. सो तुम्ही बघू शकता हे आत्ताच चालू होत आहे आणि दिस इज द रंगोली. सो आता मी तुम्हाला इथे आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि नक्की दाखवणार आहे की इथे तुम्हाला काय काय आणि कसं कसं बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. मध्ये जाणार आहे आणि इथे जवळजवळ 176 स्टॉल्स आहेत. सो आता मी तुम्हाला 1 by 1 सगळे दाखवणार आहे. सो बघा, हे बघा, हे क्लोदिंगमध्ये आहे. नंतर हे साडीज आहेत, घरगुती पदार्थ आहेत. हा जस्ट फर्स्ट डे आहे पण इथे खूप गर्दी झालेली आहे. नंतर ज्वेलरी आहे, हा छोटू पण आहे. त्याच्यानंतर हे ऑर्गॅनिक बिस्किट्स आहेत, सांडगे वगैरे आहेत, कुरडई, पापड बटाट्याचे. त्याच्यानंतर खूप वेगवेगळे मसाले आहेत, लाईक काळा मसाला, गोड मसाला, गरम मसाला. कुठले कुठले मसाले आहेत ताई तुमच्याकडे? आणि तुम्ही हे घरगुती बनवता आणि इव्हन हे भाजणीची पिठंसुद्धा? ओके, थँक्यू. त्याच्यानंतर इथे कुर्तीज आहेत 250 स्टार्टिंगपासनं. त्याच्यानंतर लाडूज आहेत अनेक फायदेचे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत, लाईक बॅग्स, ड्रायफ्रूट्स आहे, हळद, आलं, ओली हळद, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीज, ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. नंतर लोणची आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि हा असा एक काही असा अनोखा वेगळा सेटअप आहे. त्याच्यानंतर इथे हा खूप मस्त एक सेटअप केलेला आहे. इथे मस्त रांगोळी काढली आहे. त्याच्यानंतर हा गावाकडचा एक असा दिनक्रम म्हणता येईल आपल्याला, की बैलगाडी आहे, नंतर हे आहे चूल आहे, नंतर या हे चुलीवर करतायत, बाळ आहे, एक झोपडी आहे, नंतर हे नावी आहेत, नंतर एन्जॉय करतायत. असा एक मस्त सेटअप इकडे बनवलेला आहे. त्याच्यानंतर इथे खूप वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा होणार आहेत. तुम्ही मग तिथे घेऊन जाते. हे बघा, मोठा शामियाना आहे, इथे चेअर्स आहेत आणि त्या साईडला पूर्णपणे फूड स्टॉल्स आहेत. जर तुम्हाला मी झूम करून दाखवते, तुम्ही तिथे बघताय तो पूर्ण एरिया आहे, सगळे फूड स्टॉल आहेत. आणि इथे खूप मस्त मस्त एकदम गावाकडचे आणि इकडचे असे पदार्थ, उसाचा रस, पाणीपुरी, त्याच्यानंतर मानदेशी फूड्स, असं हे सगळे खूप मस्त गोष्टी तुम्हाला इथे खायला मिळणार आहेत. आता तुम्ही बघितलं असेल, नंतर मी या साईडला पण तुम्हाला दाखवते. हे खूप मोठं एक्झिबिशन आहे. सो त्या कॉर्नरपासनं हे पूर्ण या कॉर्नरपासून आणि या साईडला हे सगळं आहे आणि या साईडला त्या साईडला पूर्ण फूड स्टॉल्स आहेत. असे हे एकूण 176 फूड स्टॉल्स आहेत. आणि नॉट फूड स्टॉल, 176 टोटल स्टॉल्स आहेत. त्याच्यामध्ये मिनिमम 50 हे फूड स्टॉल असतील. बाकी सगळे इकडचे विक्रीवाले स्टॉल्स आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक गंमत दाखवते, खूप युनिक गोष्ट आहे. एक मिनटं. ही बैलगाडी म्हणजे एकदम गावाकडचा फील येईल तुम्हाला इथे आल्यानंतर. त्याच्यानंतर इथे हा नंदीबैलसुद्धा आहे. हा एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेला आहे इथे. हे बघा, इथे आजी एक पाटा बनवत आहेत आणि आजोबा पण तिथे काही गोष्टी बनवत आहेत. तिथे वरवंटे आहेत, नंतर खूप मस्त गोष्टी आहेत. सो हे आहे मानदेशी एक्झिबिशन जे चालू आहे परेलला नरे ग्राउंडवरती आणि हे फक्त 9 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. सो आय विल एनकरेज ऑल ऑफ यू टू विजिट अँड हेल्प दिस रूरल पीपल, की त्यांचे बिझनेसेस ग्रो होऊ देत आणि त्यांच्या सगळ्या बिझनेसला चांगली ग्रोथ मिळून दे. सो डू विजिट. बाय.